क्रांतिकारी जैन। साथियों, आज थाने शहर इंदिरा नगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के चौक के यहाँ पर भीम आर्मी आज़ाद समाज पार्टी व आदर्श फाउंडेशन के अध्यक्ष व वंचित बहुजन आघाड़ी के महासचिव अगले विभाग के यहाँ पे सर्व पदाधिकारी उपस्थित हैं। साथियों, आज हम यहाँ पे उपस्थित हैं, एक ऐसे व्यक्ति का जन्म आज 15 मार्च के दिन हुआ है जिसको बहुजन नायक के नाम से जाना जाता है, जिनका नाम मान्यवर साहब कांशीराम। जी हाँ साथियों, आज वही 15 मार्च है जो 15 मार्च 1934 को एक ऐसे व्यक्ति का इस देश में जन्म हुआ जिन्होंने बहुजन समाज को उनके हक और अधिकारों से विलित कराया, जिन्होंने 85% बहुजन को बनाया, जिन्होंने बताया कि 85 और 15% की लड़ाइयाँ क्या है, जिन्होंने कहा कि एक रोटी कम खाओ, अपने बच्चों को पढ़ाओ, जिन्होंने कहा कि रोटी और सत्ता समय समय पे बदलनी चाहिए, क्योंकि अगर आप रोटी को पलटोगे नहीं तो जल जाएगी, और अगर आप सत्ता को समय रहते हुए अगर नहीं बदलोगे तो आपको बदलने की ताकत रखती है। साथियों, आज हम बात करते हैं मान्यवर साहब कांशीराम जी के 92वें जन्मदिन के अवसर पर। वह भीम आर्मी आज़ाद समाज पार्टी के संस्थापक माननीय एडवोकेट चंद्रशेखर आज़ाद जी, जो नगीना लोकसभा उत्तर प्रदेश के सांसद है, और आज़ाद समाज पार्टी के आज 6वें स्थापना दिवस पर यहाँ पर हम सभी लोग उपस्थित हैं। मान्यवर कांशीराम जी के इस पावन अवसर के उपलक्ष्य में मान्यवर साहब कांशीराम, जिन्होंने बहुजन समाज को 85% लोगों को सत्ता के रास्ते तक ले जाने के लिए उन्होंने अपने जीवन के हर एक क्षण इस बहुजन समाज के लिए न्यौछावर किया, जिन्होंने साइकिल यात्रा कर करके बहुजन, जिसमें SC, ST, OBC और माइनॉरिटी लोगों को एकत्रित करके उनको रोड से लेके संसद भवन तक पहुंचाने का कार्य किया, विधानसभा तक पहुंचाने का कार्य किया। ऐसे महान नायक, महान व्यक्ति, बहुजन समाज की आन बान शान, बहुजन समाज पार्टी के संस्थापक मान्यवर साहब कांशीराम जी के 92वें जन्मदिन के अवसर पर उन्हें हम कोटि कोटि नमन करते हैं, और बहुजन समाज के दिलों में ऐसे महापुरुष सदैव अमर रहेंगे। जय भीम, जय संविधान। आज इंदिरानगर नाक्यावर कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली। आमचे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम मस्के साहेब, आदर्श फाउंडेशनचे आपला सिद्धार्थ आणि माझे मित्र, माझे आपले मंडळी, आज एक बहुजन नायक म्हणजे या देशामध्ये सत्ता स्थापनासाठी बाबासाहेबांच्या विचारावर आज जो राज्य सत्तेमध्ये घुसण्यासाठी जो प्रयत्न झाला, 4 वेळा आपल्या UPतले मुख्यमंत्री बनला, हे काशीरामची देण आहे। या जगात बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे दुसरे व्यक्ती आहे ते काशीराम आहे। तर यांना आम्ही कोटी कोटी नमन करतो, प्रणाम करतो। आणि त्यांनी एक गोष्ट सांगून गेले की सत्तेत तुम्ही घुसले पाहिजे। या पहिला तुमचा तुम्ही 3 वेळा तुम्ही सत्तेत जाऊ शकता। एकदा पहिला जो तुम्हाला मार्ग असाल तो हरण्याचा आहे, दुसरा हरवण्याचा आहे, आणि तिसरा जिंकण्याचा आहे। हे काशीरामने उदाहरण दिलेलं आहे। आणि दुसरंही जो या सत्तेत या बहुजनाचा आज 80% बहुजन आणि 15% जो समाज आहे यांना दाखवण्यासाठी जी दिशा दिली आहे, कांशीराम साहेबांनी सायकल यात्रा केली, पुण्यातून ते निघाले, पूर्ण महाराष्ट्र फिरले, भारत फिरला त्यांनी, आणि आज 4 वेळा सत्ता मुख्यमंत्री UPमधले आले। तर त्यांना महामानवांना आणि बाबासाहेबांचे मार्गदर्शन, आणि आज आमचा आझाद समाज पार्टीचा आज 6वा वर्धापन दिवस आहे। आजच्या दिवशी आज आझाद समाज पार्टी हे स्थापना दिवस झालेला 6वा वर्ष आहे यांचा। तर आम्ही सगळ्याच भारतवासियांना आणि सगळ्यांना काशीराम साहेबांचं जयंतीनिमित्तानं सगळ्यांनाच शुभेच्छा करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम बुद्धाय। आज इंदिरानगर नाक्यावर माननीय काशीराम साहेब यांचे जन्मदिवस 15 मार्च 1934 रोजी त्यांचा जन्मदिवस झालेला। त्या जन्मदिवसाअंतर्गत एक सूर्य उगवला होता बहुजनांचा, जो उत्तर भारतीयामध्ये अतिशय तिथं अत्याचार आणि त्यांच्यावर अतिशय उच्च नीच जाती हा समाज
त्यांच्यावर असा बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी त्या उत्तर भारतीय या ठिकाणी त्या खूप जास्त होता. अशा दृष्टिकोनामधून एक सूर्य उगवला 15 मार्च 1934ला काशीराम साहेबांच्या हस्ते. त्यांच्या विचाराने आणि त्यांचे विचार, त्यांचे गुरु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले, कबीर सर असे वेगवेगळे जे महापुरुष होते त्यांचे विचार आत्मसात करून व ते स्वतः विचार पुरुष होते. त्याच्यामुळे त्यांनी आजूबाजूचे जे त्यांची टीम होती पूर्ण सगळ्यांना त्या बाबासाहेबांचे विचार त्यांनी एकजूट केली. सगळ्यांना विचार सांगले. गावागावामध्ये त्यांनी विचार प्रसारित केला आणि हा विचार प्रसार त्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार केला की महाराष्ट्र नाही, उत्तर भारतीय नाही, पूर्ण भारतभर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषाचे विचार त्यांनी प्रसार केला व वेगवेगळे समानतेचा त्यांनी जो नारा दिला आहे, ओके, मानवताचा जो नारा दिला आहे, जातीला आहेत जे वरचे जातीला आहेत ते सगळे एक समान आहेत. त्यांनी हा विचार त्यांनी सगळ्यांना पटवून दिलं व सगळ्यांना जे खालच्या जातीचे वरच्या जातीचे सगळे सामान्य असू दे किंवा कोणते उच्च अधिकारी असू दे सगळे एकच पदावर एकच ह्याचा मानवता धर्म ह्याच्या अंतर्गत येतो व त्यांच्या अंतर्गत त्यांच्या विचाराच्या अंतर्गत त्यांच्या लढाईच्या अंतर्गत त्यांच्या संघर्षाच्या अंतर्गत उत्तर भारतीयामध्ये चार वेळा मुख्यमंत्री हा बहुजनाचा बसलेला होता. आता तो कुठेतरी कमी पडत आहे. मग ते कुठेतरी अजून एकजूट यायला पाहिजे. ज्यांनी काशीराम साहेबांनी हा विचार विचार घेऊन चालले होते ते कुठेतरी कमी झालेले आहे. मग हा विचार आता पुढे परत न्यायचा आहे. तसेच मग आपण आपल्या इंद्रानगर नाक्यावर आझाद समाज पार्टीचे व भीम आर्मीचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्याचे पदाधिकारी उपस्थित आहे. त्यांच्या अंतर्गत आज आपण इंद्रानगर नाक्यावर काशीराम साहेबांना पुन्हा एकदा आठवण काढली आहे व आज त्यांचे 15 मार्च रोजी त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे इंद्रानगर नाक्यावर आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना हार अर्पण करून व तसेच काशीराम जयंती यांनाही एकदा हार अर्पण करून पुष्प अर्पण करून व त्यांचा आज जन्मदिवस असल्यामुळे सगळ्यांनी मिळून एक त्यांच्या आठवणीमुळे एक केक कटिंग केला आहे. असा हा छोटासा कार्यक्रम इंद्रानगर नाक्यावर आपण सेलिब्रेट केला आहे. काशीराम साहेबांचे विचार व त्यांचे संघर्ष हे नेहमी आम्ही पुढे घेऊन जात राहू व महाराष्ट्रात का नाही उत्तर भारतीय व साऊथला सगळ्या ठिकाणी काशीराम जयंती हे मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट होत आहे व त्यांचे विचार त्यांचे संघर्ष सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे. युवा पिढी जे बहुजनाची युवा पिढी आहे ते कुठेतरी कमकुवत होत आहे. म्हणजे जास्त पुढे येत नाही. ते पैशाच्या मागे जात आहे. पैशाच्या मागे न जाता बहुजनाचा मानवतेचा व त्यांच्या संघर्षाचा विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी काशीराम साहेबांनी पैशाचा विचार केला असता मग ते कुठेच्या कुठे गेले असता आणि आपण सगळे बहुजन नायक युवा पिढी कुठेतरी एका साईडला कोपऱ्यामध्ये झोपडीमध्ये बसलो असतो आणि आपल्यावर अजूनही अत्याचार झाले असतात. तसं विचार न करता आपणही त्यांच्या विचाराचा संघर्षाचा विचार केला पाहिजे व सगळ्यांचा पुढच्या पिढीच्या आपल्या मुलांचा व पुढच्या पिढीला आपण काय वेगळा विचार देणार, आपल्या पिढीला काय आपण ठेवणार आहोत असाही त्यांचा पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे आणि आपणही संघर्ष केला पाहिजे. आणि एका विचारावर पूर्ण जग चालतो असा विचार आपणही चांगला पुढे घेतला पाहिजे. आणि बाबासाहेबांचा विचार, काशीराम साहेबांचा विचार, महापुरुषांचे विचार अशा सगळ्यांच्या विचारांना मी मानवंदना करतो व काशीराम साहेबांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. जय भीम.
कंटिन्यू करा. बस कांचीराम साहब लिखना है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, काशीराम साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अण्णाभाऊ साठे यांचा, ज्योतिबा फुले यांचा.